कसं सावरू? माणसांचं काय घेऊन बसला? हे तर गोट्यातली गाय वासरे अजून सावरणात, चाऱ्याला तोंड लावणात. असं वाटतं कवा बी महाराज येतील आणि म्हणतील सरसेनापती चला एखादी नवी मोहीम आखू. अरे कुठं गेले महाराज? आबा तुम्ही कुठे गेले आपले महाराज? सांगा ना. तारे आपले महाराज कैलासाला गेलेत ग. तुम्ही तर त्यांच्या बरोबर नेहमी जाता, मग आता का नाही गेलात? सांगू. तारे महाराजांनी तुझ्या आबांवर लय मोठी जबाबदारी दिली ग. स्वराज्य राखायची. अगं लय मोठी जबाबदारी आहे ही. ती जबाबदारी पार पाडण्याची वेळ आलेली आहे सर सेनापती. हंबीरराव, महाराणी सोयराबाई साहेबा यांचा निरोप घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी. निरोप कसला? फरमान म्हणा. कसलं? युवराज राजारामांचा राज्याभिषेक करायचा आहे. कसं आहे, महाराज गेलेले असल्या कारणानं काय म्हणाला अनाजी पंत? महाराज गेलेले असल्या कारणानं महाराज गेले. अनाजी पंत, जोवर क्षितिजावर सूर्य वर येतोय तोवर सह्याद्रीच्या कुशीतून महाराज रोज उगवणार. या मातीत पेरलेल्या बीजाला जोवर हिरवा अंकुर फुटतोय तोवर या मातीतून महाराज रोज डोकावणार. जय भवानी. आलं ना आपसुकच समद्यांच्या तोंडातून जय शिवाजी. इथून पुढे जय भवानी म्हटल्यावर जो जो जय शिवाजी म्हणणार त्या प्रत्येकात आपल्याला महाराजच दिसणार. आणि तुम्ही म्हणता महाराज गेले. अनाजी पंत, तुमच्या आमच्या सारख्यांच्या पिढ्या येत जात राहतील हो, पण छत्रपती नावाचं वादळ या मातीत रोज घोंगावणार. भावनिक होत आहे सर सेनापती. कसं आहे, भावना वेगळी, परिस्थिती वेगळी. निघा तुम्ही. काय म्हणाला? निघा तुम्ही. तुमच्याच सख्या भाच्याचा राज्याभिषेक करायचा आहे, त्यामुळे संभाजी नावाची अडचण. महाराज म्हणा. हा? संभाजी महाराज असं म्हणा. हे बघा, तुम्ही ज्यांना महाराज म्हणताय त्यांना पकडण्याचं राजफरमान मी घेऊन आलोय. बरोबर ना मोरोपंत? बरोबर आहे. आणि तुम्ही जर तसं केलं नाही तर तुम्हाला पकडण्याचं दुसरं राजफरमान माझ्याकडे आहे. राजफरमान आहे ते. माझी फौज घेऊन माझ्यावरच आलाच रे शेमण्या. हे बघा, तुम्ही संभाजीला अटक करा आणि महाराज म्हणा. अनाजी पंत, हंबीरराव म्हणतायत तसं शंभूराजांना महाराज म्हणा. का? कशाला विषय वाढवताय? काय चूक आहे त्यांचं? महाराज म्हणा. हे बघा, आता आपले महाराज राजाराम महाराज, परवापासून तुम्हालाही त्यांनाच मुजरा करायचा. उद्या राजाराम महाराज झाले तर सरसेनापती या नात्यानं मानाचा पहिला मुद्रा मी घालेन. तू आत्ता शंभूराजांना महाराज म्हण. नाही म्हणणार. अनाजी पंत, शंभूराजे न्याय करा. महाराणी सोयराबाईंच्या मनात तुमच्याबद्दल विष घालून तुमच्या अटकेचा प्रयत्न केलाय पंतांनी. शंभूराजे वय, हुद्दा, स्वराज्याप्रती यांचं योगदान याचा कुठलाही विचार न करता न्याय करा. गुन्हा साधा नाही. शाबास.
पंतांची तलवार आणि बुद्धी नेहमीच स्वराज्य निर्मितीसाठी झिजली आहे. वैयक्तिक राग लोभांपायी स्वराज्य दावणीला का बांधायचं? यांच्यात काहीतरी होतं म्हणून तर आबासाहेबांनी यांना इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं. नव्या मंत्रिमंडळात देखील यांना तोच मान मिळेल जो आबासाहेबांनी यांना दिला. चालेल पंत? जी महाराज. पंत, फक्त ही शेवटची चूक असू द्या, कारण संभाजी गुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. एवढं प्रेमानं समजावून सुद्धा वैयक्तिक रागापोटी अनाजी पंतांनी पुढे जाऊन नको ती चूक केलीच. औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्या मदतीनं त्यांनी स्वराज्याविरुद्ध कटकारस्थान उभारलं आणि म्हणूनच गुन्हा एकदाच माफ करणाऱ्या शंभूराजांनी अखेर त्यांना हत्तीच्या पायी दिलं. जे मी पाहतोय तेच तुम्ही पाहताय का सोनूपंत? कोण म्हणतो महाराज गेले? शेवटी संस्कार रक्तातूनच. बरोबर आहे. जणू थोरले महाराजच जगदीश्वराच्या दर्शनाला आलेत असाच वास होतो. आटला वक्त એટલું જ આગળ બોલે ના તે કેદારનાથ બોલાવો. काय आहे ना, जणू पुनर्जन्मच. ખબર હે કેટલા વાર કરે आंबेर मामा, अवघी रयत शंभू महाराजांवर प्रेम करते आणि करत राहणारच. पण प्रश्न फक्त महाराणींचा आहे, तो मी सोडवणार. चला. मला दिलेला शब्द तू पाळला नाहीस. मी राजधर्म पाळला. तुझा एक होकार आणि आपला राजाराम राजा झाला असता. अक्कासाहेब, उद्या जो होणार आहे तोही आपलाच आहे. आपला? मग तुझा तो आपला मोगलांना जाऊन का मिळाला होता? हे कधीतरी तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मनाला विचारा. वाघाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजणाऱ्या सिंहाच्या या स्वाभिमानी छाव्याला तुमच्या दरबारातल्या राजकारणाने सळोकी पळो करून सोडलं होतं. स्वाभिमानी? माझ्या राजारामाचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून तुला हाताशी धरून राजकारण खेळणाऱ्याला तू स्वाभिमानी? बस अक्कासाहेब, आता शंभूराजांबद्दल मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. आज खाली. तुझा खरा भाचा संभाजी नाही, राजाराम आहे. मग कधीतरी त्यांना जाऊन विचारा, ते सुद्धा सांगतील की या गादीचा खरा वारसदार मी नाही, माझे शंभूदादाच आहेत. लहान आहे तो, त्याला काय कळतं? त्यांना काही कळत नाही याचाच तुम्ही फायदा घेताय. मला तर कधी कधी वाटतं राजाराम हे फक्त निमित्त आहे. खरं तर तुम्हाला राजमाता म्हणून मिरवायचं. बास, तुम्ही तुमच्या बहिणीशी नाही तर या हिंदवी स्वराज्याच्या अनभिषिक्त महाराणींशी बोलताय याचा भार असू द्या. माफ करा शंभूराजे. मामा, आम्हाला आमच्या आईचा चेहरा नाही आठवत. आठवतो तो फक्त यांच्या हातांचा स्पर्श, याच हातातलं मातृत्व.
रात्र रात्रभर पाळणा हलवत याच माऊलीने आमच्याकरता अंगाई म्हटली आहे. खेळताना फुटलेल्या आमच्या ढोपरांना याच हाताने हळद लावली आहे. बास. तुमच्या तोंडून आम्हाला आमचं कौतुक ऐकण्यात काही रस नाही. सावत्र असलो तरी तुमचा थोरला मीच. आईसाहेब, थोरले थोरले म्हणून तुम्ही रायगडावर इतकं मिरवलत की थोरलेपणाच्या ओझ्याखाली माझा राजाराम नेहमी धाकलाच राहिला. आता मग ऐकाच आईसाहेब, नीट ऐका. थोरलेपणाचे जे जे आहेत ते सारे अधिकार आम्ही आत्ता राजारामाला दिले. पुढे तुम्ही तुमच्या आबासाहेबांचं फक्त रूपच नाही घेऊन आलात, त्यांचे गुणही घेतलेत. જમીને આવું एकदा शब्द दिला હમણાં તો की मागे नाही એક જ घ्यायचा. ટાઈમ થઈ ગયું છે બધું. सांगा शंभूराजे, અને એમ તો બપોરે જઈને दिला ना જમું ને, शब्द? પછી આવી જ જવું नोकरी. પછી તો રાતે નહીં જમતો. सोडताय ना थोरले पण? शंभूराजे, भावनेच्या भरात कुठलाही शब्द देऊ नका. લઈ લે દુકાનદાર, આપણે લઈ. राजाराम लहान आहे. स्वराज्याला आत्ता तुमच्या तलवारीची गरज आहे. शत्रू चारी बाजूनी स्वराज्यावर गिधाडासारख्या घिरट्या घालतोय. तू मध्ये बोलू नकोस. तुम्ही बोला शंभूराजे. બાય. सोडताय ना थोरले पण? बोला ना शंभूराजे. भावनेपेक्षा स्वराज्य जास्त महत्वाचं. केव्हाही आणि एकदा स्वराज्य पाय रोवून घट्ट उभं राहिलं की आपण सगळे मिळून राजारामाचा राज्याभिषेक करू. तो लहान असला तरी त्याचा शंभूदादा आहे त्याच्या पाठीशी. हो ना? मला माहिती तुम्ही लढणार त्याच्यासाठी. लढणार ना? लढाल ना? नाही नाही शंभूराजे नाही. महाराणी मान सन्मानासोबत रायगडावरच राहतील. फक्त राज्यकारभारात लक्ष घालण्याचा कुठलाच अधिकार राहणार नाही त्यांच्याकडे, कधीच. हंबीर मामा, आमच्या राज्याभिषेकाची तारीख निश्चित करा. जी राजा. शंभूराजे, आता आईसाहेबांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही सिंहासनावर बसू. जय भवानी. अक्कासाहेब, माफ करा. तू निघ इथून. मैं शिवा को राजा बनने से रोक ना सका, पर संबा को जरूर रोकूंगा. उसे राजा नहीं बनने दूंगा मैं. संभाजी अकेला नहीं है, हम्बीर राव है उसका. तो हम्बीर राव कोई लोहे की जंजीर नहीं है जो टूट नहीं सकती. वैसे भी हम्बीर राव से पेड़गांव का हिसाब अभी. ये क्या है? पिछले 100-200 सालों से ऐसे कई सारे लोग